Do subscribe and press the bell icon. मित्रांनो, आज आपण जी कविता शिकणार आहोत तिचं टायटल आहे द बास्केट फुल ऑफ मूनलाइट. बट बिफोर वी स्टार्ट द पोएम, आय आस्क अ फ्यू क्वेश्चन्स टू यू. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या मनातच द्या. पहिला प्रश्न बघा की डिड यू लाईक टू हिअर बेड टाइम स्टोरीज व्हेन यू वेअर अ चाइल्ड. जेव्हा तुम्ही चाइल्ड होतात म्हणजे अगदी लहान होतात तेव्हा तुम्हाला रात्री झोपायच्या वेळेस कथा ऐकायला आवडायच्या का? नक्कीच आवडत असाव्यात. दुसरा प्रश्न आहे की हू युजुअली टोल्ड द स्टोरीज. तुम्हाला त्या कथा नेमक्या कोण सांगायचा? अँड व्हाय डिड यू लाईक देम. तुम्हाला त्या कथा का बरं आवडायच्या? अँड डू यू स्टील लाईक टू हिअर दिस टाइप ऑफ स्टोरी. तुम्हाला या प्रकारच्या कथा ऐकायला अजूनही आवडतं का? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची. आणि असाच एक मुलगा या कवितेमध्ये आहे ज्याला सुद्धा कथा ऐकायला खूप आवडतात. त्यालाही वाटतं की आपल्याला कोणीतरी कथा सांगावं, पण त्याच्या मनात काय चाललंय तो ते या कवितेत व्यक्त करतोय. तर बघूया द बास्केट फुल ऑफ मूनलाइट. ओ मून, गिव्ह मी मूनलाइट, बास्केट फुल और 2 baskets full with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small moons of light. So what the poet want to say here? कवी या ठिकाणी काय म्हणतोय बघा की ओ मून गिव्ह मी मूनलाइट, बास्केट फुल और 2 baskets full. कवी चंद्राला उद्देशून म्हणतोय की अरे चंद्रा, जस्ट गिव्ह मी अ मूनलाइट. तू मला फक्त चंद्रप्रकाश दे. एकतर बास्केट फुल किंवा एक बास्केट दे और 2 baskets full किंवा 2 बास्केट भरून दे. आणि फक्त चंद्रप्रकाश नको मला, दॅट विथ सीड्स ऑफ मूनलाइट. तर मला तुझ्या चंद्रप्रकाशाच्या बिया सुद्धा पाहिजे. का बरं? बिकॉज फ्रॉम द सिटी टू माय विलेज. कारण फ्रॉम द सिटी शहरापासून टू माय विलेज माझ्या गावापर्यंत, ऑन द साइड्स ऑफ द पाथ जो मार्ग चाललेला आहे, ऑन द साइड ऑफ दॅट वे, त्या पाथच्या त्या मार्गाच्या त्या वेच्या साइड्स बाजूला, आय वॉन्ट टू सो. मला काय करायचं आहे? तो चंद्रप्रकाश, त्या चंद्रप्रकाशाच्या बिया, द सीड्स ऑफ दॅट मूनलाइट, आय वॉन्ट टू सो बिसाइड्स ऑफ द रोड, पाथ ऑफ द रोड. मला त्या रोडच्या बाजूला रोवायच्या आहेत. अँड मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. मला 1-2 बिया नकोत, मला असंख्य बिया रोवायच्या आहेत. That many seeds of the moonlight I want to sow sides of the road from my village, माझ्या गावापासून to the city, शहरापर्यंत. And that's why please give me a basket full. मला किमान एक बास्केट तरी किंवा 2 baskets full किंवा 2 बास्केट भरून मला तुझा चंद्रप्रकाश आणि त्याच्या बिया मला दे. पुढे कवी काय म्हणतात बघूया. सो या ठिकाणी कवी एक छोटे मूल झालेले आहे. That in the form of the small kite or a little child speak here. Here it means the speaker is a little child. इथे जो बोलणारा कवी आहे तो कवी, तो स्पीकर, तो बोलणारा तो लहान मुलगा आहे. आणि तो काय म्हणतो? The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far. The road is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am slave. The whole village goes to the city. मुलगा म्हणतो आहे, कवितेतला कवी म्हणतो आहे की होल विलेज, संपूर्ण गाव goes to the city daily to work. ज्यांना आपल्याला आपल्या फॅमिलीला पोसायचं असतं असे सगळे माणसं ते शहरात जातात कामासाठी रोज. आणि it becomes dark on its way back. आणि जेव्हा ते परत येत असतात, it becomes dark, अंधार होतो. त्याच्या परतीच्या प्रवासात असताना अंधार होतो. at my village is quite far. कारण की it is too many distance of a village from the city. शहरापासून माझं गाव खूप अंतरावर आहे. it is far away from the city. शहरापासून खूप अंतरावर आहे माझं गाव. that is why it is dark when the peoples come back to the village. जेव्हा ते गावात येतात तेव्हा खूप अंधार होतो. आणि बघा काय म्हणतोय की the road is tough and full of snakes and scorpions. So
फक्त एवढंच नाही, दॅट इज इट इज फार अवे फ्रॉम द सिटी. तो फक्त दूर आहे एवढंच नाही, तर याला पुन्हा एक कारण आहे. ते म्हणजे देअर आर so many snakes and scorpions found on the way of my village. माझ्या गावाच्या रस्त्याला तुम्हाला असंख्य साप आणि असंख्य विंचू तुम्हाला पाहायला मिळतील. and the road is not easy. आणि म्हणून हा रोड जो आहे हा सहज नाहीये. to reach my village it is very tough. खूप खडतर असा रोड आहे माझ्या गावचा. आणि या गावच्या रस्त्यामध्ये तुम्हाला असंख्य साप आणि विंचू पाहायला मिळतील. सो नायदर बस अँड नॉर कार्ट फ्लाइज. आणि माझ्या गावामध्ये येण्या जाण्यासाठी देर इज नो बस अँड नो कार्ट रन्स अवे. एखादी गाडी सुद्धा, एखादा बस सुद्धा माझ्या गावामध्ये येण्या जाण्यासाठी नाही. सो व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम स्लेप. म्हणून देर इज so many distance from the city to my village. There is a road is very tough. There are so many scorpions and snakes are found in the way of my village. माझ्या गावच्या रस्ता खडतर आहे, शहरापासून खूप दूर आहे, असंख्य विंच व सापांनी हा रस्ता भरलेला आहे. आणि म्हणून या रस्त्यावरून माझ्या गावी यायला खूप वेळ लागतो. There is too much time taken to reach this village. And म्हणून my father when returns home, जेव्हा माझे वडील घरी येतात, I am asleep. मी झोपलेलो असतो. I am asleep. आणि पुढे जाऊन तो मुलगा कवी काय म्हणतात बघूया. And he goes back early in the morning while I am sleeping. Oh moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark road so that my father returns early. आणि कवी काय म्हणतो बघा की आणि माझे वडील जेव्हा येतात तेव्हा मी झोपलेलो असतो. when he goes back again to the work that early in the morning, at that time also I am not awakened. त्याच वेळी सुद्धा मी उठलेलो नसतो. एवढ्या सकाळी ते कामाला निघून जातात. that time in the morning time when he goes back to the work, जेव्हा ते आपल्या कामाला जातात, at that time also I am sleeping. आणि त्यावेळी सुद्धा मी झोपलेलो असतो. म्हणून ओ मून, अरे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. मला लोन वरती तरी दे, किंवा बास्केट फुल ऑफ मूनलाइट तरी मला दे. एक बास्केट भर, एक टोपली भर मला चंद्रप्रकाश तरी दे. आय वॉन्ट टू लाइट द डार्क रूट. आणि मला काय करायचं आहे, मला या अंधाऱ्या मार्गावरती प्रकाश लावायचा आहे, पेरायचा आहे प्रकाश. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आणि ज्यामुळे माझ्या वडिलांना दॅट कॅन सी क्लिअरली, माझे वडील तो रोड रस्ता क्लिअरली पाहू शकतील. अँड ही कॅन रीच अर्ली टू द हाऊस. आणि ते माझ्या घरी लवकर परत येऊ शकतील. म्हणून मला मार्गात उजेड पेरायचा आहे. चंद्रा, तुझा उजेड पेरायचा आहे. So that my father's return early, I too want to hear fairy tales and stories from him. Oh moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. आणि म्हणून चंद्रा, तो मुलगा काय म्हणतो बघा की I want to light the dark road. मला डार्क रूट यासाठी प्रकाशित करायचा आहे, because I also want to hear the fairy tales from my father. मला सुद्धा इतर मुलांसारखा माझ्या वडिलांकडून फेरी टेल्स ऐकायच्या आहेत, पऱ्यांच्या कथा, दंतकथा ऐकायच्या आहेत. That the stories from him, मला त्यांच्याकडनं असंख्य कथा ऐकायच्या आहेत. That other childs hear from their fathers. So as like that, I also want to hear the stories, the fairy tales from my father. So please moon, please help me. Give me a basket full of moonlight, that which I can sow besides of the road. जर तुम्हाला basket full of moonlight दिलं, एक बास्केट भर, टोपली भर चंद्रप्रकाश जर तुम्हाला दिला, तर मी ते रस्त्याच्या बाजूला पेरू शकेन. या प्रकारे कवी चंद्राला किमान बास्केट भर त्याचा चंद्रप्रकाश मागतात आणि आपली व्यथा या कवितेमधून ते व्यक्त करतात.
तर ही कविता बास्केट फुल ऑफ मूनलाईट लिहिली होती सुनील शर्मा यांनी आणि अतिशय सुंदर भावना विवश कविता आहे. I hope you may understand each and every line of this poem. So let's move to the another section. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया. I hope you understand this section. So next section of the poem is the appreciation of the poem. Very first point, the title of the poem is Basket Full of Moonlight. Second point, the poet of the poem. The poet of the poem is Sunil Sharma. The third point of the poem is rhyme scheme. आपण पूर्ण कविता वाचलेली आहे, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण केलेलं आहे. And we cannot find any stanza in the poem, any rhyming verse in the poem, and that's why there is no rhyme scheme is used. And when there is no rhyme scheme is used, we have to write it is a free verse. म्हणून आपल्याला लिहावं लागेल राईम स्कीम मध्ये देयर इज नो राईम स्कीम युज्ड. द पोएम इज रिटन इन फ्री वर्स, किंवा आपण असं लिहू शकतो द पोएम इज फ्री वर्स. द फोर्थ पॉइंट इज फिगर ऑफ स्पीच. तर आपण फिगर ऑफ स्पीच बघूया. काही ठिकाणी फिगर ऑफ स्पीच दिलेला आहे. या ठिकाणी एपोस्ट्रोफी, त्याच्यानंतर अलिट्रेशन, रिपीटेशन, हायपरबोल असे काही फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत. आपण बघूया की very first line, "Oh moon, give me moonlight, basket full or 2 baskets full with seeds of moonlight." या ओळी बघा, जिथे फुल स्टॉप दिलेला आहे तिथे आपल्याला थांबायचं आहे की "Oh moon, give me moonlight." या ठिकाणी "Oh moon" कवी म्हणतात आहे "Oh moon", आणि मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे मागच्या कवितेमध्ये जेव्हा एक्सप्लेनेशन केलं की जेव्हा एखाद्या गोष्टीला घटकाला उद्देशून आपण जर बोलत असू तर त्या ठिकाणी एपोस्ट्रोफी हा फिगर ऑफ स्पीच येतो आहे. आणि इथे ओ मून, चंद्राला कवी उद्देशून बोलत आहेत की गिव्ह मी अ मूनलाइट, म्हणून इथे चंद्र ओ मून हा शब्द आलेला आहे. सो एपोस्ट्रोफी फिगर ऑफ स्पीच इज युज्ड हियर. या ठिकाणी एपोस्ट्रोफी हा फिगर ऑफ स्पीच वापरला आहे. याच ठिकाणी ओ मून गिव्ह मी मूनलाइट, मी मूनलाइट म्हणजे एम या दोन साऊंड्सचं, एम या साऊंडचं 2 लेटर्सचं रिपीटेशन झालेलं आहे, बरोबर आहे. आणि व्हेन द साऊंड इज रिपीटेड, एम साऊंड इज रिपीटेड हियर, सो दॅट्स व्हाय हियर इन दिस लाइन एम मी मूनलाइट, अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच इज फाउंड. अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपल्याला सापडला. बघा की आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. कवी म्हणतात की आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. या ठिकाणी स्मॉल, द word is repeated here, बरोबर आहे. and when the word is repeated or line is repeated or phrase is repeated, so there is repetition figure of speech. म्हणून small small हा दोनदा आलेला आहे. आपण म्हणू शकतो the figure of speech is repetition, the word small is repeated here, बरोबर. त्यानंतर त्याच्याच खालची ओळ बघा, the whole village goes to the city daily to the work. ही ओळ आलेली आहे. whole village goes to the city, it is not possible. संपूर्ण गावच्या गाव शहरामध्ये कामासाठी जाईल हे शक्य नाहीये, आहे का. आणि म्हणून या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आलेला हायपरबोल, इथे अतिशयोक्ती केलेली आहे, बरोबर आहे. सो हियर होल सिटी कॅनॉट पॉसिबल टू गो टू द वर्क इन द सिटी. संपूर्ण शहर, गावच्या गाव शहरात कामाला जाणं शक्य नाहीये, घरी कुणी ना कुणी शिल्लक राहणारच, म्हणून या ठिकाणी हायपरबोल हा फिगर ऑफ स्पीच घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा एक हायपरबोल फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. या ठिकाणी सुद्धा हायपरबोल फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. रोड हा अतिशय खडतर आहे, इथपर्यंत ठीक आहे. बट फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, की संपूर्ण रस्त्यावरती साप आणि विंचू पसरलेली आहे. संपूर्ण रस्त्यावरती फुल ऑफ स्नेक्स, सापांनी आणि विंचवांनी भरलेलं आहे. इट इज ऑल्सो नॉट पॉसिबल. हे सुद्धा अतिशयोक्ती आहे. सो हियर इज ऑल्सो हायपरबोल फिगर ऑफ स्पीच इज युज्ड. पुन्हा अजून आहे की नंतर गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. इथे सुद्धा एम या साऊंडचं रिपीटेशन आहे. सो एम साऊंड इज रिपीटेड हियर, द फिगर ऑफ स्पीच इज अलिट्रेशन. आणि अध्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ओ मून, चंद्राला उद्देशून काही वाक्य आलेली आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा कुठला फिगर ऑफ स्पीच आहे, एपोस्ट्रोफी. तर अशा प्रकारे विविध फिगर ऑफ स्पीच, एपोस्ट्रोफी, त्याच्यानंतर मेटाफर, त्याच्यानंतर अलिट्रेशन, हायपरबोल असे काही फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये वापरले गेलेले आहेत. And the very last point of appreciation is
the theme or central idea. पाचवा पॉइंट आपण बघूया. The central idea of the poem is the aloneness or the loneliness of the child in the village, and the village is not known the modern things of the city. The village is far away from the city. The child is also too far away from the modern life of the city. The child's intensity and eagerness to free his villagers from their suffering of a dark